मंडळी, सोयाबीन म्हटलं की आपल्याला त्याच्या दरासाठी भांडणारे शेतकरी दिसतात. पण विदर्भ मराठवाड्यासारख्या भागात जिथे जिरायती म्हणजेच पावसावर आधारित शेती केली जाते, तिथल्या शेतकऱ्यांसाठी हा खूप मोठा आधार असतो. पारंपरिकतेमुळे आलेली सहजता, वर्षभर होणारा साठा आणि भाव मिळाल्यावर विकता येणारा माल यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन पीक घेणं सोयीचं वाटतं. सोयाबीनच्या दरानं शेतकऱ्यांची बऱ्याचदा निराशा होते, पण तरी दरवर्षी सोयाबीनकडचा ओढा मात्र तेवढाच असतो. आता सोयाबीनचा दर वाढणं न वाढणं हे काही आपल्या हातात नाही, पण सोयाबीनचं उत्पन्न वाढवणं मात्र आपल्या हातात असतं. आता ते कसं, यासाठी काय काय करायला हवं आणि एकरी 25 ते 30 क्विंटल उत्पन्न सोयाबीनचं कसं घ्यायचं, हेच सगळं आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही बघताय झायडेक्स प्रस्तुत गावभारी. मंडळी, सोयाबीन तसं इनमीन 3 ते 4 महिन्यांचं पीक, पण 4 महिन्यातून मिळणाऱ्या पिकाच्या उत्पन्नातून शेतकऱ्यांना मिळणारा आर्थिक हातभार महत्वाचा असतो. म्हणूनच पिकाच्या उत्पन्नातील वाढ ही प्रत्येक शेतकऱ्याला महत्वाची गोष्ट वाटते. म्हणूनच सोयाबीन पिकाच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत सगळंच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला उत्पन्न वाढवण्यास मदत होईल. सोयाबीनच्या लागवडीच्या प्रक्रियेतली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जमीन निवडीची. तर बघा, सोयाबीनसाठी जमीन ही मध्यम ते भारी असावी, चांगला निचरा होणारी असावी. हलक्या जमिनीत सोयाबीनचं उत्पादन कमी होतं. ज्या जमिनीत पाणी साठून राहतं त्या जमिनीत सोयाबीनची उगवण चांगली होत नाही. जमिनीचा सामू 6 ते 6.5च्या आसपास आणि विद्युत वाहकता 4.0 मीटरपेक्षा कमी असल्यास अशा जमिनीत सोयाबीनचं पीक उत्तम येतं. सोयाबीनसाठी हवामानाचा विचार करता उष्ण हवामान या पिकाला चांगलं मानवतं. तापमान 18 ते 35 अंश सेंटीग्रेड मध्ये पिकाची वाढ चांगली होते. मुख्यत्वे सोयाबीन खरीप हंगामात घेतलं जातं. या पिकाला वार्षिक 600 ते 1000 मिलीमीटर पर्जन्यमानाची आवश्यकता असते. आता मंडळी, सगळ्यात महत्वाचा टप्पा येतो तो म्हणजे मशागतीचा. सगळ्यात पहिल्यांदा जमीन खोल नांगरून घ्या. जमीन चांगली भुसभुशीत राहण्यासाठी कुळवाच्या 2-3 पाळ्या मारून घ्या. त्यानंतर चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी 25 ते 30 गाड्या वापरा. शेणखत किंवा कंपोस्ट खत चांगलं कुजवण्यासाठी झायडेक्सच्या गोधनचा वापर करू शकता. याचा फायदा कमी कालावधीच्या पिकाला सुद्धा अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्यासाठी होतो. गोधन हे फक्त 2 किलो प्रति टन शेणखत किंवा कंपोस्ट कुजवण्यासाठी पुरेसा आहे. यानंतरचा लागवड प्रक्रियेतला महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे बियाण्यांचा. म्हणजे आपल्याला एक सवय असते, आपण वर्षभर बियाणं साठवून ठेवतो, पण दुर्दैवानं सोयाबीनची उगवण शक्ती साठवणुकीमध्ये कमी होत जाते किंवा बऱ्याचदा कडक उन्हात बियाणं वाळवून साठवल्यास उगवण शक्ती कमी होते. त्यामुळे या दरम्यान एक काळजी घ्यावी, ती म्हणजे एका वर्षाच्या वर साठवणूक केलेलं बियाणं तपासल्याशिवाय वापरू नका. या दरम्यान आणखीन एक गोष्ट लक्षात घेणं महत्वाचं आहे, ती म्हणजे मळणी यंत्राची गती 400 RPMच्या वर असली तर बियाण्याच्या अंकुरास धक्का लागतो आणि त्याचा परिणाम उगवण शक्तीवर होतो. साठवणुकीमध्ये पोत्यांची एकमेकांवर थप्पी लावली तर खालच्या पोत्यातील बियाण्यांची उगवण शक्ती कमी होते. म्हणून जास्तीत जास्त 5 पोत्यांची थप्पी लावली जाईल याची काळजी घ्यावी. त्यामुळे शक्यतो नवीन बियाणं दुकानातून विकत घेण्यालाच प्राधान्य द्या. आणि आताच्या घडीला कोणी सहसा जुनं बियाणं वापरत नाही. बियाणांचा विचार केला तर जमिनीचा प्रकार आणि पाण्याची उपलब्धता यानुसार बियाणं निवडलं तर अधिक योग्य होतं. जर तुमची जमीन काळी कसदार असेल आणि पाण्याची चांगली सोय असेल तर फुले संगम KDS 726 हे एक उत्तम वाण आहे. याचा कालावधी 110 ते 115 दिवस आहे. तांबेरा रोगास हे बियाणं अत्यंत प्रतिकारक आहे. शेंगा फुटत नाहीत. एकरी 12 ते 15 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकतं. किंवा फुले दुर्वा KDS 992 हे बियाणं सुद्धा अशा जमिनीत चालू शकतं. याचा कालावधी 95 ते 100 दिवसाचा आहे. कमी पावसात किंवा पाण्याचा ताण पडला तर हे वाण तग धरून चांगलं उत्पादन देतं. मध्यम व कोरडवाहू जमीन असेल तर MAUS 725, MAUS 731 हे वाण वापरावं. याचा कालावधी हा 90 ते 95 दिवस असतो. हे नवीन वाण असून याचे झाड सरळ आणि उंच वाढते, त्यामुळे याची कापणी यंत्रानं करणं सोपं जातं. या 4 दाण्यांच्या शेंगाचं प्रमाण चांगलं असतं. तसंच PDKV आंबा, AMS 139 हे वाण सुद्धा मध्यम आणि कोरडवाहू जमिनीसाठी योग्य ठरतं. याचा कालावधी 94 ते 96 दिवस असतो. अकोला विद्यापीठाचे वाण असून खोडकीड आणि चक्रभुंगा या किडी रोगांना बऱ्याच अंशी प्रतिकारक आहे. काढणीला उशीर झाला तर शेंगा फुटत नाहीत, ही या वाणाची महत्वाची बाब आहे. म्हणजे जर हलकी आणि कमी पावसाची जमीन असेल तर MACS 1460 आणि JS 9305 ही वाणं योग्य ठरतात. याचा कालावधी 85 ते 90 दिवस असतो. कमी पाऊस असणाऱ्या किंवा हलक्या जमिनीच्या बागांसाठी हे वाण अगदी योग्य आहे. कमी दिवसात येत असल्यामुळे पाण्याची टंचाई भासण्यापूर्वीच पीक हाती येतं. बियाणं वापरत असताना सोयाबीनची उगवण शक्ती 70% वर असल्यास हेक्टरी 75 किलो बियाणं वापरावं. हा त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो बीज प्रक्रियेचा. म्हणजे उगवणीच्या काळात बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होण्यासाठी जैविक बुरशीनाशक किंवा बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया आवश्यक आहे. त्यासाठी पेरणीपूर्वीच प्रति किलो बियाण्याला 3 ग्रॅम थायरम
किंवा 2 ग्रॅम थायरम, 2.5 ग्रॅम बाविस्टिन आणि 4 ग्रॅम ट्रायकोडर्मा या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. तसेच सोयाबीन पिकाला रायझोबियम जॅपोनिकम आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू यांची प्रत्येकी 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी आणि बियाणं सावलीत वाळून पेरणीस वापरावं. बीज प्रक्रिया करताना बियाणं हलक्या हाताने चोळावं. तसेच प्रथम बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया करावी आणि नंतर जैविक खताची बीज प्रक्रिया करावी. यानंतरचा मंडळी महत्वाचा टप्पा येतो तो म्हणजे पेरणीचा. मंडळी सोयाबीन पिकाची उगवण होण्यासाठी जमिनीत पुरेशी ओल असणं आवश्यक आहे. त्यासाठी वापशावर पेरणी करावी. तसेच पूर्ण उगवण झाल्यावर गरजेनुसार शक्य असल्यास पाणी द्यावं. पेरणी 15 जून ते 15 जुलै दरम्यान करावी. पेरणी करताना बियाणं 3 ते 5 सेंटीमीटर पेक्षा जास्त खोल जाणार नाही याची काळजी घ्यावी. यातला एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे खत व्यवस्थापनाचा. म्हणजे सोयाबीन पिकाला हेक्टरी 50 किलो नत्र, 75 किलो स्फुरद तसेच 30 किलो गंधक पेरणीपूर्वी किंवा पेरणीच्या वेळी द्यावं. उत्पादन वाढीच्या दृष्टीने पेरणीच्या वेळी प्रति हेक्टर 10 किलो बोरॅक्स द्यावं. तसेच या सर्व रासायनिक खतांचा डोस जर कमी करायचा असेल आणि खताची उपलब्धता दुपटीने वाढवायची असेल तर झायटॉनिक M 5 किलो प्रति एकर किंवा झायडेक्स भूमी गोल्ड प्लस 4 किलो प्रति एकर हे मायक्रोरायझा जीवाणू खत पेरणीवेळी द्यावं. याचा फायदा बियाण्याची उगवण लवकर आणि पूर्ण क्षमतेनं होईल. मुळांची वाढ जोमदार होऊन कमी पावसामध्ये सुद्धा उगवणीवरती परिणाम होणार नाही यासाठी होईल. त्यानंतर पेरणीवेळी अंतर मशागत करताना सोयाबीन पिकाला सुरुवातीचे 6-7 आठवडे तण नियंत्रणाच्या दृष्टीने महत्वाचे असतात. सुरुवातीला पीक तणविरहित ठेवणं महत्वाचं आहे. त्यासाठी 20 ते 30 दिवसांनी एक कोळपणी तर 45 दिवसांनी दुसरी कोळपणी द्यावी. त्याचबरोबर गरजेनुसार 1-2 खुरपण्या देऊन पीक तणविरहित ठेवावं. तण नियंत्रणाच्या दृष्टीनं रासायनिक तणनाशकामुळे चांगल्या प्रकारे सोयाबीन मधील तणांचा बंदोबस्त झाल्याचं दिसून येतं. याच दरम्यान फ्लुक्लोरॅलिन 1 किलो प्रति हेक्टर आणि टायफ्लुरॅलिन 1 किलो प्रति हेक्टर यापैकी कोणतंही एक तणनाशक हे 600 ते 700 लिटर पाण्यातून मिसळून जमिनीवर सातत्याने फवारणी करावी आणि वखराची पाळी देऊन जमिनीवर मिसळून द्यावं. पीक पेरणीनंतर त्याच दिवशी किंवा अंकुर जमिनीवर येण्याआधी ॲलॅक्लॉर 2 किलो क्रियाशील घटक प्रति हेक्टर किंवा मेटॅलॅक्लॉर 2 किलो क्रियाशील घटक प्रति हेक्टर किंवा पेंडिमिथेलिन 1 किलो क्रियाशील घटक प्रति हेक्टर प्रमाण फवारणी करणं गरजेचं आहे. आता पेरणीनंतर तण उगवल्यानंतर क्रिझालोफॉल इथाइल 50 ग्रॅम किलो क्रियाशील घटक पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी हेक्टरी 500 लिटर पाण्यातून फवारणी करावी. त्यानंतर इमॅझिथायपर 10% SL 100 ग्रॅम किलो क्रियाशील घटक प्रति हेक्टर पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी 500 लिटर पाण्यातून फवारणी करावी. तणनाशकांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी झायटॉनिक ऍक्टिव्हचा वापर अवश्य करा. हे तणनाशकाला कोटिंग करून तणनाशकाचा परिणाम वाढवतं. तसेच तणनाशक जास्त काळ टिकून ठेवल्यामुळे तण नियंत्रण अधिक चांगल्या पद्धतीने होतं. आता म्हणजे बऱ्याचदा काय होतं की कोरडवाहू शेती पद्धतीत सोयाबीन पुष्कळदा सलग पीक म्हणून घेतात. परंतु आपण सलग पीक न घेता आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणं अत्यंत आवश्यक आहे. बेभरवशाचं तसंच कमी पर्जन्यमान आणि ज्या ठिकाणी दुबार पीक घेऊ शकत नाही अशा ठिकाणी आंतरपीक पद्धतीपासून शाश्वत व स्थिर उत्पन्न मिळण्याची शक्यता अधिक असते. पश्चिम महाराष्ट्रातले अनेक शेतकरी ऊसामध्ये आंतरपीक म्हणून सोयाबीनची लागवड करतात. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीही कोणत्याही एका पिकाचं उत्पन्न हमखास मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंतरपिकात सोयाबीन सारख्या द्विदलवर्गीय पिकाचा समावेश असल्यास हवेतलं नत्र जमिनीत स्थिर व्हायला मदत होते. आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास तणांच्या वाढीला सुद्धा आळा बसतो. तसेच रोग आणि किडींचं प्रमाण सुद्धा कमी आढळून येतं. आता यानंतरची सगळ्यात महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे कीड आणि रोगाच्या व्यवस्थापनाची. म्हणजे खोड माशीपासून पिकाला वाचवण्यासाठी क्लोरोपायरिफॉस 20% EC 1.5 लिटर प्रति हेक्टर किंवा ट्रायझेफॉस 40% EC 800 मिलीलिटर पेरणीनंतर 8 ते 10 दिवसांनी आणि पीक फ्लोऱ्यात असताना 500 ते 700 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावं. हुमणीसाठी पावसाळ्याच्या सुरुवातीला कडुनिंब आणि बाभळीच्या झाडावर कीटकनाशकांचा फवारा देऊन मुंग्यांचा नाश करावा. शेतात शेणखत पसरण्यापूर्वी त्यात असलेल्या हुमणीच्या अंडी आणि आळ्यांचा नाश करण्यासाठी 10% फॉलिडॉल भुकटी मिसळावी. शेतात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळला तर 5% क्लेरेडन किंवा 5% हेप्टाक्लोर भुकटी प्रति हेक्टरी 65 किलो जमिनीत मिसळावी. कीड नियंत्रणासाठी जैविक पद्धतीचा वापर करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. कारण पावसाळी वातावरणात आंतरप्रवाही कीटकनाशकांची क्रियाशीलता कमी होते. परिणामतः कीड नियंत्रण कमी प्रमाणात होते. त्यासाठी झायडेक्सचे बायोपेस्टिसाइड सॉइल किटचा वापर 400 मिली प्रति एकर सोबत झायटॉनिक सुरक्षा 250 ग्रॅम प्रति एकर हे पेरणीवेळी दिल्यास खोड माशी आणि हुमणी किडीचा प्रादुर्भाव टाळू शकतो. तसेच पिकांवरील कीड नियंत्रणासाठी झायडेक्सचे बायोपेस्टिसाइड फॉलिओर किटचा वापर 400 मिली प्रति एकर आणि झायटॉनिक सुरक्षा 250 ग्रॅम प्रति एकरची एकत्र फवारणी केल्यास रस शोषक कीड आणि पान खाणाऱ्या अळीचं नियंत्रण करणं सोपं होतं.
आता यात रोग नियंत्रणाकडे. या पिकावर केवडा, तांबेरा, देवी, मुळकुजव्या असे रोग येतात. या रोगाच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हेक्झाकोनाझोल 5 EC 1 लिटर आणि रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास दुसरी फवारणी प्रोपेकोनाझोल 25 EC 1 लिटर या बुरशीनाशकांची प्रति हेक्टरी 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणीमध्ये आपण पिकाच्या स्थितीनुसार विद्राव्य खतांचा सुद्धा वापर करावा. जसं की सुरुवातीच्या टप्प्यात शाकीय वाढीसाठी 19-19 या खताचा वापर करावा. दुसऱ्या फवारणीमध्ये 12-61 खताचा वापर करावा. फुलांच्या योग्य वाढीसाठी हे खत अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे झाडाला जोमदार फुटवे येतात. त्यानंतर 052-34 हे खत फुले लागण्याच्या पूर्वी किंवा लागल्यानंतर लगेच फवारल्यास फुलांची गळी थांबते. त्याचबरोबर शेंगा भरण्याच्या व दाणे टपोरी होण्याच्या अवस्थेत पिकाला पोटॅश आणि फॉस्फरसची गरज असते, तेव्हा सुद्धा हे खत उपयुक्त ठरतं. या खतांची 2 किलो प्रति एकर मात्रा घ्यावी. फुलरा अवस्थेत फुले गळू नयेत म्हणून NA नॅप्थेलिन ॲसिटिक ऍसिड घटकाचे टॉनिक जसे की प्लॉनोफिक्स प्रतिपंप 5 मिली वापरू शकता. त्यासोबतच चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य दिल्यानं फुलांची संख्या आणि दर्जा सुधारतो. फुलोरा अवस्थेत व शेंगा सेटिंगच्या वेळी 0-12-45 250 ग्रॅम सोबत प्रोटीन हायड्रोलायसेट 80% घटक असलेले फ्लोरोफिक्स 250 ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. शेंगांची लांबी व आकार वाढवण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा उदाहरणार्थ बोरॉनचा वापर करावा. सोयाबीन पिकाच्या उत्तम उत्पादनाबरोबर गुणवत्तेसाठी झायटॉनिक K 2 किलो प्रति एकर लागवडीनंतर 35 ते 40 दिवसांनी करावा. यामुळे शेंगांची गळती थांबते आणि दाणे भरघोस येतात. शेंगा भरताना पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नका आणि हे टाळण्यासाठी जमिनीत ओल असणं किंवा गरजेनुसार हलकं पाणी देणं आवश्यक आहे. पावसाची उघडी पडल्यास पिकावर पाण्याचा ताण पडून उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, जसं की फुलगळ होणे, शेंगा न भरणे, दाणे अर्धवट भरणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आणि हे सर्व टाळण्यासाठी झायटॉनिक सुरक्षा 500 ग्रॅम अधिक झायटॉनिक नीम 250 मिली आणि झायटॉनिक बायोबुस्टर 2 मिली प्रति लिटर पाणी याची एकत्रित फवारणी केल्यास पिकावरील अजैविक ताण निघतो व उत्पादनावर विपरीत परिणाम होत नाही. शेतकरी बंधूंनो, पाऊस नसल्यास हवेतील ओलाव्याचा वापर करायचा असल्यास वरील फवारणी अवश्य करा. सोयाबीन पिकाची काढणी पेरणीनंतर साधारण 90 ते 110 दिवसांनी किंवा झाडांची 85% ते 90% पाने पिवळी पडून गळून पडल्यावर आणि शेंगा पिवळसर तपकिरी रंगाच्या झाल्यावर करावी. पीक काढणीस उशीर झाल्यास शेंगा तडकून उत्पादनात घट येते. आता सोयाबीन काढणीची योग्य वेळ ओळखण्याचे काही निकष आहेत, जसं की झाडावरील बहुतांश पाने पिवळी पडतात आणि हळूहळू गळू लागतात. झाडावरील शेंगांचा रंग हिरव्यावरून पिवळट, तपकिरी किंवा काळा जातीनुसार होतो. शेंगा सुकल्यानंतर हलवून पाहिल्यास त्यामध्ये दाणे खळखळताना आवाज येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दाण्यांमधील आर्द्रतेचं प्रमाण 13 ते 14% दरम्यान असावं. काढणी शक्यतो सकाळी किंवा दुपारी ऊन कमी असताना जमिनीलगत वेळाच्या साह्यानं करावी. मळणी करताना मळणी यंत्राची गती ही 400 RPM असणं आवश्यक आहे. अन्यथा बियाण्यांचे आवरण खराब होऊन त्याची उगवण क्षमता कमी होऊ शकते. जर तुम्ही ट्रॅक्टर किंवा कंबाईन हार्वेस्टर एकाच वेळी काढणी आणि मळणी करत असाल तर ओलावा पाहूनच निर्णय घ्यावा. तर बघा, अशा पद्धतीने जर तुम्ही सोयाबीन पिकाचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर हेक्टरी 25 ते 30 क्विंटल उत्पादन तुम्हाला नक्कीच मिळू शकतं. तर मंडळी, हे आहेत काही महत्त्वाचे मुद्दे ज्यांचा आधार घेऊन तुम्ही सोयाबीनची लागवड केली तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. आता यावर तुम्हाला काही शंका असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आम्ही नक्कीच आमच्या एक्सपर्टच्या माध्यमातून तुम्हाला त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. आता हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या गावभारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.